नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सकाळचे 10 वाजतायत. या बुलेटिनची सुरुवातीची बातमी आहे टीईटी घोटाळ्यासंदर्भातली. शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते आणि या प्रकरणी अनेकांना अटक झाल्यानंतर आता या प्रकरणात अब्दुल सत्तारांच्याही नावाची चर्चा सुरू झालेली आहे. याच प्रकरणात आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचं समोर आलंय. ईडीकडून टीईटी घोटाळ्याची समांतर चौकशी करण्यात येते. या चौकशी दरम्यान गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि या यादीत तब्बल 7,874 विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत आणि या यादीत सिल्लोडचे आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुली हिना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उजमा नाहिद अब्दुल सत्तार शेख या दोघींची नावं समोर आली आहेत आणि या दोन्ही मुली अब्दुल सत्तारांच्या शिक्षण संस्थेमध्ये नोकरीला असल्याची माहिती समोर आली आहे. 2019 मध्ये जे निकाल लागलेला आहे टीईटीचा, त्याच्यामध्ये तुमच्या दोन मुली आहे हे सरासरी चुकीचं आहे. माझ्या मुलींनी एक्झाम दिला परंतु ते पात्र झाले नाही आणि आज अचानक मी 2022 मध्ये यादी पाहू लागलो तर या 4 वर्षामध्ये कुठेही आमच्या मुली पास झाल्या असतील किंवा त्याचा आम्ही फायदा घेतला. माझ्या संस्थेमध्ये माझ्या मुली 2017 मध्ये नोकरीला लागलेल्या आहे आणि त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी एक्झाम दिला आणि ते एक्झाममध्ये ते अपात्र झालेले. त्याचे प्रमाणपत्र माझ्याकडे कोणाला लागले असेल तर त्याची मी कॉपीही देतो. आज ज्या पद्धतीने मला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे, खरं म्हणजे आमची चूक असेल तर आमच्या मुलींवर कारवाई करायला पाहिजे आणि नसल तर ज्यांनी हे सर्व कृत्य केले याला फासावर लटकवायला पाहिजे. याची मीच चौकशी करायसाठी मागणी करतोय आणि अशा पद्धतीने कुणालाही बदनाम करण्याचा काम कुणीही करू नये याची खरं म्हणजे सर्वांनी आपापल्या पद्धतीने दक्षता घ्यायला पाहिजे. आणि याची सर्व विचारपूस करायची असेल तर शिक्षण अधिकारी आहे, डेप्युटी डायरेक्टर आहे, यांच्या कार्यालयामध्ये आमच्या संस्थेच्या माध्यमातून एखादा कागदही गेला असेल या दोन्ही नावाचा तर जरूर आम्ही जबाबदार राहू शकतो. या संदर्भात अधिक बोलणार आहोत. पुण्यातून आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहेत तर औरंगाबादमधून सिद्धार्थ गोदाम. सुरुवातीला वैभवकडे जाऊयात. वैभव, स्वतः अब्दुल सत्तारांनी दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकली, मात्र या सगळ्या प्रकारातली तथ्य काय आहेत? श्वेता, ही प्रक्रिया पूर्ण समजावून घ्यावी लागेल. शिक्षण संस्थेमध्ये नोकरीसाठी किंवा भरतीसाठी जे शिक्षक घेतले जातात त्यांच्याकडे पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं सर्टिफिकेट आहे की नाही हे पाहावं लागतं. ते सर्टिफिकेट जे आहे ते या संस्थेला द्यावं लागतं आणि त्यानंतर संस्था तुम्हाला किंवा शिक्षकांना कामावरती ठेवते, जे ॲप्लिकंट्स असतील त्यांना. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट लक्षात आली, 2019ला जी टीईटीची परीक्षा झाली या परीक्षेमध्ये जे अपात्र शिक्षक होते यांनी भरती रॅकेटच्या माध्यमातून पैसे देऊन किंवा इतर गैरप्रकार करून अपात्र असताना स्वतःला पात्र करून घेतले. त्याच्याही 2-3 पद्धती होत्या. शेवटचे मार्क्स जे आहेत ते वाढवले गेले काही जणांचे, काही जणांना पेपर लिहायला सांगितले गेले, पुन्हा काही जणांचं थेट जे फायनल टॅली शीट येतं जे शिक्षण परिषदेकडे जातं त्यामध्ये केवळ पात्र करण्यात आलं आणि मनाला वाटेल तसे मार्क्स जे आहेत ते टाकण्यात आलेले होते. हा सगळा घोटाळा उघड झाल्यानंतर रॅकेटमध्ये सहभागी असलेले लोक जे आहेत, सुपे असतील जे त्यावेळेसचे शिक्षण परिषदेचे आयुक्त होते, परीक्षा परिषदेचे आयुक्त होते, त्यांना अटक झाली आणि त्याच्यानंतर एकानंतर एक खुलासे जे आहेत ते व्हायला लागले. पोलिसांनी हा तपास केल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं या सगळ्या प्रकरणामध्ये रॅकेटसोबत राज्यभरामध्ये अनेक शिक्षक जे आहेत जे बेकायदा आहेत किंवा अपात्र आहेत ते वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करत आहेत. पुणे पोलिसांनी शिक्षण परीक्षा परिषदेला हे पत्र दिलं की या अशा पद्धतीनं तुम्ही तपासणी करा, सगळ्या शिक्षकांचे जे टीईटीचे उत्तीर्ण असल्याचे किंवा पात्र असल्याचे सर्टिफिकेट्स आहेत ते आणि तुमच्याकडे असलेली यादी याचा तपास करा. परीक्षा परिषदेने ही सगळी यादी तपासल्यानंतर जवळपास 8,780 शिक्षक जे आहेत जे अपात्र होते आणि त्यांनी गैरप्रकारांना स्वतःला पात्र करून घेतलं होतं ते वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये सध्या शिक्षक म्हणून काम करतायत, त्यांची यादी प्रसिद्ध केली आणि ही यादी या यादीनुसार या सगळ्या शिक्षकांची सेवा समाप्ती करण्यात यावी किंवा त्यांना कामातून मुक्त करावं अशा स्वरूपाचे आदेश सुद्धा परीक्षा परिषदेनं दिलेले होते. ही सगळी प्रक्रिया झाली तेव्हा 400 पानांची ही लिस्ट जी आहे ती समोर आली, ज्याच्यामध्ये 8,780 शिक्षकांची जे अपात्र होते पण गैरप्रकारांना पात्र होऊन वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये काम करतायत त्यांची यादी समोर आलेली होती. आणि या यादीमध्ये अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावं जी आहेत ती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडालेली होती. परीक्षा परिषदेनं ही यादी जाहीर केल्यावरती जेव्हा ही नावं तपासण्यात आली त्यात अब्दुल सत्तारांच्या 2 मुलींची नावं आली. जेव्हा याच्या आणखी खोलात आम्ही गेलो
औरंगाबादच्या काही शिक्षण अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो, त्यांच्यावरही प्रचंड दबाव आहे, स्पष्ट बोलायला कुणी तयार नाही. त्यांनी असं सांगितलं की ही शिक्षण संस्था जी आहे ती अब्दुल सत्तार यांची स्वतःची आहे. आता अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया जेव्हा आली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की या मुली अपात्र झाल्या तेव्हापासून त्या माझ्या शिक्षण संस्थेमध्ये नाहीत. मात्र त्या शिक्षण संस्थेमध्ये आल्या कशा जर त्या अपात्र होत्या, हा त्याच्या मागचा महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, या शाळा अनुदानित आहेत, या शिक्षकांना राज्य सरकारचा शिक्षण विभाग जो आहे तो पगार देत होता. असं असताना या सगळ्याची नोंद जी आहे ती केवळ संस्थेमध्ये असणार नाही तर शिक्षकांच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे सुद्धा या संदर्भातली नोंद जी आहे ते कामावरती आहेत का, बरं. त्यांच्या हजेरी पत्रकं असतील, त्याच्या अगेन्स्ट दिलेला पगार असेल, या सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे. सत्तार यांच्या म्हणण्यानुसार जर ते अपात्र झाल्यानंतर त्यांनी संस्थेमध्ये काम केलेलं नसेल तर त्यानंतर त्यांच्या नावाने पगार निघालाय का, त्यांची हजेरी पत्रकं भरली गेलीत का, या सगळ्याची तपासणी होणं आवश्यक आहे. बरोबर. त्यानंतर प्रत्यक्ष नेमकी चूक कुणाची आहे, परीक्षा परिषदेची की अब्दुल सत्तार यांच्या संस्थेची, हे स्पष्ट होऊ शकेल. जी, आता आपण जाऊयात औरंगाबादमध्ये. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आहेत. सिद्धार्थ, आता अब्दुल सत्तारांच्या या दोन्ही मुलींची नावं या टीईटी परीक्षा घोटाळ्यासंबंधी पुढे आल्यानंतर आता काय प्रतिक्रिया? बघा, सर्वप्रथम ही गोष्ट अशी आहे की वैभवने जे सविस्तर घोटाळा कसा झाला हे सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की अपात्र ठरलेले शिक्षकांनी पैसे देऊन पात्र प्रमाणपत्र घेतलं आणि त्याच्यावर त्यांनी उपभोग घेतला, शिक्षक म्हणून नोकरी घेतली, पगार उचलला. तर अब्दुल सत्तारांनी ज्या पद्धतीनं खुलासा केला आणि पुरावे दिले त्यामध्ये असं आहे की त्यांच्या दोन्ही मुली या परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या आहेत आणि अपात्र ठरल्याचे प्रमाणपत्र त्यांनी दिलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की त्या अपात्र आजही आहेत. म्हणजे त्यांनी पात्र करून घेण्यासाठीच्या कुणाला पैसा देऊन पात्र करून घेतलं का, तर सत्तार यांच्या म्हणण्यानुसार आता नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जो प्रश्न वैभवने उभा केला तो सुद्धा महत्वाचा आहे की अपात्र असल्या तरी त्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून आहेत का किंवा त्यांचे पगार काढले गेले का. तर सत्तारांच्या बाईटमध्ये नाही, पण मी सत्तारांना फोन केल्यानंतर बोलले की ते थोड्या वेळा सगळी भूमिका मांडणार आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की 2017ला त्यांच्या मुली त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून लागल्या, त्यांना 6,000 रुपये पगार होता आणि त्यानंतर 2019ला त्या मुलींनी टीईटीची परीक्षा दिली. त्या टीईटीच्या परीक्षेमध्ये त्या अपात्र ठरलेल्या आहेत. मग त्या अपात्र ठरल्या अब्दुल सत्तारांनी आपल्या नॅशनल एज्युकेशन सोसायटीमधून त्या दोन्ही मुलींना बाजूला केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक पैशाचा पगार न केलेला आहे आणि त्या मुलींना काढून टाकलेलं आहे, स्वतःच्या मुलींना. त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यात जर तथ्य नसेल तर माहितीच्या अधिकारामध्ये तुम्ही शिक्षण विभागामध्ये माहिती टाका किंवा इथून माहिती काढा आणि यामध्ये जर माझ्या मुलीने पगार उचलला असेल तर मी त्याला जबाबदार आहे, मी त्याला दोषी असू शकतो. आता या सगळ्या गोष्टींचा एकच गोष्टीचा अर्थ असतो की अपात्र असलेल्या त्यांच्या दोन मुलीची नावं या लिस्टमध्ये आली कशी, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि याच विषयी अब्दुल सत्तारांनी मोठं आव्हान केलेलं आहे शिक्षण खात्याला आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की आज संध्याकाळपर्यंत ते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या टीईटी घोटाळ्याचा खरा सूत्रधार कोण आहे किंवा ज्या शिक्षकांची अपात्र ठरलेले शिक्षक आहेत त्यांना सुद्धा पात्रतेच्या घोटाळ्यात जर गोवल्या गेला असेल तर नेमकं चूक कोण आहे याची सविस्तर सखोल चौकशी करावी, अशा पद्धतीची सुद्धा या ठिकाणी मागणी करण्यात आलेली. आता सिद्धार्थ, थोडंसं थांबवते कारण शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना यावरती काय प्रतिक्रिया दिली होती, ऐकूयात. की टीईटीचा घोटाळा आहे हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ह्या घेतलेल्या परीक्षा होता. याच्यात घोटाळा झाल्याचं उघड झालं होतं आणि याच्यात आपल्या मार्फत वर्तमानपत्राच्या माध्यमातून मला असं कळालेलं आहे की मान्य. बरं, आपल्यासोबत सध्या चंद्रकांत खैरे सुद्धा जोडले गेलेले आहेत. खैरेजी, तुमच्या कानावर आलीच असेल ही गोष्ट आणि अब्दुल सत्तारांच्या दोन मुलींची नावं या अपात्र यादीमध्ये आली, यावरती तुमची काय प्रतिक्रिया? त्याचा टीईटी घोटाळा जो आहे तो चौकशी करूनच आला नाही इथपर्यंत. पुण्याला त्या ठिकाणी पुण्यापासून त्या ठिकाणी चौकशी करत करत ते सिल्लोड पर्यंत आले आणि ते तिथे नाव आले त्यांचे. आता अब्दुल सत्तार साहेब जे आहेत तर त्यांनी अब्दुल सत्तारांनी ज्या पद्धतीने सांगितलं की मग घोटाळा झालेलाच नाहीये, माझे मुलं त्या ठिकाणी पास झाले नाही वगैरे वगैरे सगळं केलं. पण किती खोटं बोलायचं. ज्यावेळेस सरकार म्हणजे महाराष्ट्र राज्यातर्फे त्या ठिकाणी तपास करत करत तिथपर्यंत आले सिल्लोड पर्यंत, मग हे कसं काय होईल? आता हे अब्दुल सत्तारांचं त्या ठिकाणी निश्चित कोणावर ते बोलायचं, माझे खोटे आरोप करत असतील, मला असं करत असेल तसं करत असेल, हे काही उगाचच मुद्दामच त्या ठिकाणी त्यांनी खरंच चौकशी झाली पाहिजे त्यांची. जी खैरेजी बोला. त्यांची सीआयडी चौकशी करा, त्यांची इन्कम टॅक्सची चौकशी करा, त्यांची जमिनीची घोटाळ्याची चौकशी करा. स्वतः त्यांना त्या ठिकाणी म्हणजे हायकोर्टाने किती वेळा ताशीर ओढली, हायकोर्टात जाऊन माफी मागितली. हे सगळं असताना त्या ठिकाणी कशा करता हे करायचं?
त्यांनी प्रामाणिक तर राहिलं पाहिजे ना. पण प्रामाणिक राहिलं नाही, ते उगाच इकडे तिकडे खूप घोटाळे आहेत त्यांचे. ते जास्त घोटाळे असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना असं वाटतं की आता एक एक घोटाळ्याच्या बाहेर यायला लागले. कोर्टामध्ये त्यांना बरेच प्रकरण गेलेले आहेत. 14 प्रकरणं त्यांच्याच विभागातील त्या ठिकाणी कोर्टात गेलेले आहेत. लोक भीतात, त्यांना दहशत आहे खूप, म्हणून भीतात लोक, असं आहे ते. बरं. त्यांच्या मुली या परीक्षेमध्ये अपात्र ठरल्या, या यादीमध्ये त्यांच्या मुलींची नावं कशी आली, या सगळ्या संदर्भात ते म्हणतात ही तर माझी बदनामी आहे. नाही, बदनामी नाहीये, ते उगाच झालं का? मग आता त्यांनी अधिकाऱ्यांनी चौकशी केली, मग त्या अधिकाऱ्यावर सुळावर चढवा यांच्या भाषेप्रमाणे. यांना वाटतं ना अधिकाऱ्यांनी चूक केलं तर मग त्यांना फासावर चढवा, त्यांना सस्पेंड करा, काही करा त्यांना. यांच्यासाठी घोटाळ्याचा केला सिद्ध झालेलेच आहे. आकडे कशाला, नावं कशाला आले त्यांचे? आता अजून कोणती चौकशी करायची? ठीक आहे, मग करा, सीआयडी चौकशी करा, बाकीच्या इतर चौकशा करा. मंत्री आहे म्हणून त्या ठिकाणी किंवा भावी मंत्री होणार म्हणून त्या ठिकाणी जर समजा दाबत असेल कोणी प्रकरण मुख्यमंत्र्यांचे किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने, तर ते बरोबर नाही. एकीकडे म्हणतात बदनामी होते, मात्र दुसरीकडे जर दोषी आढळल्या मुली तर त्यांच्यावरती कारवाई करा असंही त्यांनी थेट सांगितलंय. त्यांनी हे सांगितलं दोषी आढळ म्हणजे माझ्यावर जर काही बदनामी करतात त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा असं म्हणतात. जी. चंद्रकांत खैरेजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर आमचे दोन्ही प्रतिनिधी पुण्यातून आणि औरंगाबादमधून आपल्यासोबत होते. वैभव आणि सिद्धार्थ दोघांचेही धन्यवाद.